अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। राज्यातील सर्वपक्षीय 12 आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अलमट्टी धरणाबाबत केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्याकडे ही बैठक होईल। या बैठकीपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बैठक घेणार आहेत। दुपारी 12 वाजता नवीन महाराष्ट्र सदनामध्ये ही बैठक होईल। धरणाची 15 फूट उंची वाढवली तर पूर येईल आणि नुकसान होईल। महाराष्ट्रातल्या आमदार आणि खासदारांनी असं म्हणणं आपलं मांडलेलं आहे। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, जर आपण पाहिलं तर 2005 ला देखील कृष्णा नदीला आणि पंचगंगेला महापूर आला होता। त्यानंतर 2019, 2021 मध्ये पुन्हा सांगली, कोल्हापूर, सातारा या तिन्ही जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता। त्यामुळे शेतकऱ्यांसह इतर देखील सरकारी ज्या आपली पूल आहेत या भागातील सगळ्यांचं नुकसान होतं। आणि याच्यामध्ये सगळ्यात सातत्याने सांगितलं जातं की पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या महापुराचं कारण अलमट्टी धरणाचं बॅकवॉटरचं पाणी असल्याचं एक प्राथमिक समज या भागातील लोकांचा आहे आणि असं इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं लोकांचं देखील म्हणणं आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर अलमट्टी धरण हे कर्नाटकमध्ये येतं। कर्नाटक सरकारचं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून या धरणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जातो। या अगोदर देखील महाराष्ट्रातील आणि कर्नाटक यांच्या दोन्ही संयुक्तरित्या समिती होती आणि या धरणाच्या पाण्याच्या साठ्याबद्दल एकमेकांना समन्वय साधला जात होता आणि सरकारने या संदर्भामध्ये सातत्याने समन्वय ठेवून नुकसानाची तीव्रता जी आहे ती कमी ठेवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आता ज्या पद्धतीने अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भामध्ये मध्यंतरी असं सांगण्यात आलं होतं की त्याची उंची वाढवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली। त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आणि आता जर आपण पाहिलं तर सांगली, कोल्हापूर या भागातील ज्या भागामध्ये फटका बसतो त्या भागातील सर्व आमदार, खासदार यांनी CR पाटील यांची भेट घेण्याचं ठरवलेलं आहे। याचं नेतृत्व हे राधाकृष्ण विखे पाटील हे करताना पाहायला मिळतं। अगदी शिवाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।